आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। हे शेतकरी विविध मागण्यांसाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थानापर्यंत मोर्चा काढणार होते, मात्र त्याआधीच या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। आपण तीन दृश्य बघतोय। आम्ही अद्याप आंदोलन सुरूच केलं नाही तरीही कारवाई का, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टींनी विचारलेल्या तीन दृश्य तुम्ही बघताय। आंदोलकांना अक्षरशः पोलिसांनी ओढून नेलं। दुसरीकडे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना देखील ताब्यात घेतलं, तर तिकडे महादेव जानकर रासपचे नेते त्यांची देखील धरपकड करण्यात आली। आणि महत्त्वाचं म्हणजे गिरीश, हा संवाद एक ऐकायला मिळालेला आहे शेट्टी आणि पोलिसांमध्ये, ज्यामध्ये पोलीस म्हणतायत की आम्ही तुमची धरपकड करतोय, तुम्हाला बेकायदेशीर वाटत असेल तर कोर्टात जा। गेल्या 2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळपास 4-5 वेळा कोकणामध्ये येऊन गेले। सिंधुदुर्गला आले होते, रत्नागिरीला आले होते, रायगडला येऊन गेले, पण या काळामध्ये त्यांना कधीही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं एखादं निवेदन घ्यावं असं वाटलं नाही। आम्ही 2.5 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांना आपली कैफियत मांडण्यासाठी वेळ मागत होतो, वेळ द्यावाशी वाटली नाही त्यांना।